आजकाल ना दररोज हे असंच चालू आहे. सकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला आणि कपडे हे सगळं झालं की काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा तर होते. आज काही कोणाला उपवास वगैरे नव्हता, पण तरीही आज उपवासाचा बटाटा बनवला होता. पण हा जरा वेगळ्या पद्धतीने बनवत होते. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. आधी तर मी बटाट्याच्या गोल गोल चकल्या करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या चकल्या त्या भांड्यामध्ये टाकल्या, म्हणजे बटाटा काळा पडत नाही. आणि ते स्वच्छ पाण्याने धुवायला घेतलं होतं. तोपर्यंत इकडे कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये शेंगदाणे कडक करायला ठेवले होते आणि मग त्या बटाट्याच्या चकल्या स्वच्छ धुवून झाल्या की त्या पण त्या कढईमध्ये टाकून द्यायच्या. त्याच्या आधी शेंगदाणे चांगले असे कडक झालेत का ते पाहायचं आणि त्यानंतर त्यामध्ये बटाट्याच्या चकल्या टाकायच्या आणि बटाट्याच्या चकल्या टाकल्यावरती तेल टाकायचं, मीठ टाकायचं आणि मिरची पावडर टाकायची, कारण उपवास असल्यामुळे इतर मसाले तर काय आपण ऍड करू शकत नाहीये. आणि त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि तेल जास्त टाकायचं, जेणेकरून बटाटा फक्त वाफेवर शिजेल, त्याला पाणी टाकायचं नाही अजिबात. आणि छान असा बटाटा तयार होतो. तुम्हाला आवडतोय का नक्कीच सांगा कमेंट करून. त्यानंतर इकडे मी 10-15 दिवस झाले मेहंदीचा कोन आणून ठेवला होता आणि मला पहिली तर खूप आवड होती मेहंदी काढायची, पण लग्न झाल्यापासून जरा इग्नोरच होतंय, कारण देवराज असतो त्यामुळे लगेचच धुवावी लागते, म्हणून काय जास्त आता काढत नाही. पण चला म्हटलं दुपारच्या वेळेला काय करायचं, लाईट पण गेली होती, म्हटलं चला थोडीशी मेहंदी काढूया. आणि खूप दिवसातून मेहंदी काढल्यामुळे एवढी परफेक्ट तर नव्हती आली आणि डिझाईनही जुन्याच पद्धतीची होती. चला तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.